पंढरपूर तहसील कार्यालय येथील अन्न व नागरी पुरवठा विभागामधील अधिकाऱ्यानेच आपल्या पदाचा गैरवापर करत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या धान्यापासून गोरगरीब नागरिकांना वंचित ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे। तर पुरवठा विभागाच्या नियमानुसार ज्यांना धान्य मिळू शकत नाही अशा अनेक नागरिकांची नावे धान्य मिळणाऱ्या लिस्टमध्ये असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे खऱ्या लाभार्थींना धान्य मिळत नसून जे पुरवठा अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असतील त्यांनाच पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील रेशन दुकानातून धान्य मिळत असल्याचे दिसत आहे। सदर धान्य मिळविण्यासाठी पुरवठा विभागाचेच काही नियम आहेत। शहरी भागास 59 व ग्रामीण भागास 44,000 रुपयांच्या आतील उत्पन्न दाखला असेल, रेशन दुकानदार यांना धान्यास पात्र अपात्र दाखला तसेच दिव्यांग असेल तर दिव्यांग सर्टिफिकेट असे आदी कागदपत्र आवश्यक असताना नियमानुसार संबंधित कागदपत्र नसणाऱ्यांना श्रीमंत लोकांना शासनामार्फत मोफत मिळणारे धान्य मिळत आहे। परंतु त्या धान्याचे खरे गरजू मात्र वंचित आहेत। त्यांना सांगण्यात येत आहे की धान्याचा कोठा वाढला की तुम्हाला पण देऊ। तलाठ्यांकडून अगदी पत्रवाळा वाटल्याप्रमाणे उत्पन्नाचे दाखले देखील दिले जात आहेत। त्यामुळे या गोष्टीत जेवढे पंढरपूर अन्न व नागरी पुरवठा अधिकारी जबाबदार आहेत तेवढेच तलाठीही जबाबदार असणार आहेत। अशा अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई करून शासनाने जे काही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी करत स्वाभिमानी रिपब्लिक पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे यांनी सदर प्रकरणी न्यायालयातही अपील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। पंढरपूर तहसील कार्यालयामधील अन्न व नागरी पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून गोरगरीब लोकांना जे शासनामार्फत धान्य दिलं जातं ते धान्य दिलं जात नाही। आज पंढरपूर तहसील कार्यालय आहे, यातील काही अधिकारी आहेत ते आपल्या मर्जीतील लोकांना धान्यास पात्र करत आहेत। शासनाचा नियम असा आहे की शहरी भागासाठी 59,000 व ग्रामीण भागासाठी 44,000 उत्पन्नाचा दाखला असेल तर व रेशन दुकानदार यांचा पात्र व अपात्र असा दाखला असेल तरच त्यांना धान्य दिलं जातं। पण असं दिसून येत नाही। जे अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोक आहेत, श्रीमंत आहेत, 10-12 एकरवाली बागायतदार आहेत, अशांना धान्य दिलं जातं व जे गोरगरीब खरंच धान्य त्यांना गरज आहे अशांना धान्यापासून वंचित ठेवलं जात आहे। असा गैरकारभार बऱ्याच दिवसापासून तहसील कार्यालयामध्ये चालू आहे। तरी याच्या विरोधात, या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनासमोर आंदोलन छेडणार आहे व ह्या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात ही दाद मागणार आहे।